जाहीर आवाहन जाहीर आवाहन सर्व नाथभक्तांना कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे. श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान सावरगाव, तालुका आष्टी, जिल्हा बीड. गुढीपाडवा संजीवन समाधी उत्सव सोहळा 2025. श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान मायंबा येथे दर्शनासाठी येणाऱ्या सर्व नाथभक्तांना बीड पोलीस दलामार्फत सूचना देण्यात येते की यावर्षी संजीवन समाधी उत्सव सोहळ्यामध्ये बदल करण्यात आलेला असून त्याची रूपरेषा पुढील प्रमाणे आहे. दिनांक 29/3/2025 रोजी सकाळी 11 वाजता कावडींचे आगमन होईल. कावड 11 वाजल्यापासून समाधी स्थळाकडे येण्यास सुरुवात झाल्यानंतर मंदिर परिसरातील भाविकांना दर्शन बंद करण्यात येईल. दरम्यान नाथभक्तांनी कावडीने काशी, पैठण व इतर तीर्थक्षेत्रांमधून आणलेल्या पवित्र जलाने समाधीस जलाभिषेक होईल. 29/3/2025 रोजी दुपारी 4 ते दिनांक 30/3/2025 रोजी पहाटे 5:30 वाजेपर्यंत संजीवन समाधीस उठणे, सुगंधी मसाले, चंदन उटी, लेप लावणे इत्यादी कार्यक्रम होतील. दिनांक 30/3/2025 रोजी पहाटे 5:30 वाजता संजीवन समाधीची विधिवत महापूजा होईल. दिनांक 30/3/2025 रोजी सकाळी 6 वाजता महाआरती व त्यानंतर नियमित दर्शन चालू होईल. सर्व कावडीधारकांना महत्त्वाची सूचना आहे. दिनांक 29/3/2025 रोजी दुपारी 4 वाजता समाधीवर पाणी घालण्याचा कार्यक्रम बंद होईल. वाहतूक कोंडी होऊन नाथभक्तांना दर्शनास विलंब होत असल्याने मढीहून शेंडगेवाडी मार्गे मच्छिंद्रनाथ गडावर येणाऱ्या नाथभक्तांची वाहतूक मढीहून वळवून घाटशिरस, वृद्धेश्वर, सावरगाव, मच्छिंद्रगड अशी वळविण्यात आलेली आहे. त्यामुळे मच्छिंद्रनाथ गडाहून शेंडगेवाडी मार्गे मढीकडे जाण्यासाठी फक्त एक मार्गी वाहतूक चालू राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी. सावरगावकडून मच्छिंद्रनाथ गडाकडे येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंग क्रमांक 1 ते 34 असे पार्किंग विभाग केलेले आहेत. नाथभक्तांनी आपली वाहने वाहन पार्किंगमध्येच व्यवस्थित उभी करावेत. दर्शनासाठी पायी दर्शन रांगेनेच जाऊन दर्शन घ्यावे. इतर कोणत्याही ठिकाणाहून दर्शन रांगेमध्ये बळजबरी घुसण्याचा प्रयत्न करू नये. नाथभक्तांनी आपली वाहने पार्किंगमध्ये सुव्यवस्थित पार्क करून वाहनामध्ये कोणताही मौल्यवान मुद्देमाल ठेवू नये. आपल्या वाहनांच्या परिसरामध्ये कोणतीही संशयित व्यक्ती आढळून आल्यास तात्काळ बंदोबस्तावरील पोलिसांना माहिती देणे. नाथभक्तांनी आपल्या सोबत आणलेल्या लहान मुलांचे हात कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडू नये. भाविकांची प्रचंड मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने लहान मुले हरवण्याची दाट शक्यता असते. नाथभक्तांनी आपले दर्शन झाल्यानंतर मंदिर परिसरामध्ये कोठेही उभे न राहता तात्काळ बाहेर निघून जावे, जेणेकरून मंदिर परिसरामध्ये गर्दी होऊन नाथभक्तांना दर्शनास विलंब होणार नाही. नाथभक्तांनी आपली वाहने सावरगाव चौफुला ते सावरगाव, सावरगाव ते मच्छिंद्रनाथगड, मच्छिंद्रनाथगड ते शेंडगेवाडी, शेंडगेवाडी ते मढीकडे जाणाऱ्या रोडवरील घाट पायथ्यापर्यंत कोणीही आपली वाहने उभी करू नयेत. आपण रस्त्यावर वाहन उभे केल्यामुळे वाहतूक कोंडी होऊन इतर नाथभक्तांना त्याचा त्रास होऊन दर्शनास विलंब होऊ शकतो. सर्व नाथभक्तांनी बंदोबस्तावरील पोलिसांनी दिलेल्या सर्व सूचनांचे व मंदिर ट्रस्टी यांनी दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करून फक्त जनरल दर्शन रांग व VIP दर्शन रांग यातूनच संजीवन समाधीचे दर्शन घ्यावे, जेणेकरून प्रत्येक नाथभक्तास संजीवन समाधीचे विनाविलंब दर्शन घेता येईल. मंदिर परिसराबाहेर पोलीस मदत केंद्र उभारण्यात आलेले असून नाथभक्तांना कोणतीही अडचण अथवा तक्रार असल्यास आपण तात्काळ मदत केंद्रात जाऊन आपली तक्रार नोंदवून तक्रारीचे निरसन करून घ्यावे.